ते आहेच. आणि त्यात चुकीचं काय आहे? सगुणाबाई असते, सुगंधाबाई असते, तशी कमळाबाई आहे ना. भाजपचं हिंदुत्व देखील जे आहे ते लढाई लावणार. या कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, नेमकं काय अडथळे कार्यक्रमात आणतात असं वाटतं? नाही, अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात. अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे. आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये. दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार. आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा. आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ही कारवाई नंतर करू शकत होते. 100% कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला. कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोचत आहेत. आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला. म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही, आणि तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग, नसती उठाठेव तुम्ही करताय. त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही. शिबिर जोरात, म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला. तिथे आपलं शिबिर आहे. मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले. अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. दर्गेवरती तुम्ही बुलडोजर टाका, मशिदीवर टाका, अजून काही करा, आमचे लोक विचलित होणार नाहीत. पण ती जी दर्गा आहे ती अनधिकृत होती, त्यावरती 15 दिवसांची नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि ती नोटीस जी आहे ती मुदत रात्री संपलीत आणि त्यामुळे ही कारवाई सुरू आहे असं सांगितलं. 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढला, हे माहिती आहे का तुम्हाला? 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे. मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात नाही धरू शकणार. हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुन्ह्याचे लोक बसलेले असतात. साहेब, या दरम्यान ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते, जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता, पोलिसांवर दगडफेक झाली, अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे. एकूणच ही सगळी कारवाई जी आहे ती रात्रीच्या वेळेपासून सुरू करण्यात आली आणि मोठा गदारोळ त्या वेळेला झाला. अनेक पोलीस देखील जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे दंगली घडणं. याला आम्ही बघा, जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर. या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो. तो हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा होतो आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा, उद्ध्वस्त करायचा, हां, लोकांमध्ये भीती निर्माण करायची. उद्याही करू शकला असतात तुम्ही. आजची मध्यरात्रसुद्धा तुम्हाला त्यासाठी करता आली असती ना, पण शिबिराला गालबोट लावायचं, बाकी काय नाही. तिकडे शिबिर होतंय, तिकडे आज दादा भुसेंनी अचानक महापालिकेत बैठक लावली, कारवाई होतीये, हे सगळं घाबरले, भीती घाबरलेले, हे सगळे घाबरून पळून गेलेले लोक आहेत, डरपोक लोक आहेत. त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार असते. त्यांना हे पाहवत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून, इतकी माणसं होळून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम पक्षाचे होतात कसे, या चिंतेने ते अस्वस्थ आहेत. तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते, त्यांच्या सोबत आमरसपुरी खायला गेले होते. काकी आहे ना, काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल मी खोटं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपास करतात असे एकनाथ शिंदे. पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती. झाल्यावरती आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर. अमित शहा महाराष्ट्रात आले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती. बघा, अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत.
अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे की आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो उद्धव साहेबांना, आज येणार आमचे पक्षप्रमुख. तसं अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण 3 पक्ष चालवतात. 3 पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ. भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे, त्या 3 पक्षाचे प्रमुख आहेत. हा फार मोठा विक्रम आहे की 3 पक्षांचा प्रमुख आणि अधूनमधून त्या रामदास आठवलेंचा पक्षही चालवतात. हां, त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं. आता राज ठाकरे यांचा पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही, पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्रपक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं. साहेब, तुम्ही काल म्हणालात होता की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली, त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती. काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं, आमरसपूर्वी बैठकीत, ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसंच्या तसं असेल. एकनाथ शिंदे यांच्या जवळचं व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगताय की आणखी कोणी? माझ्या कानातून कोणतरी सांगतं आणि विश्वासानं सांगतं. त्यात चुकीचं काय? ते तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना, योग्य वेळी येतं ते. चैत्यभूमीवर खरं तर अजितदादा नाशिकच्या काठेगली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकावाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची घटना. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि निलेश मेश्रा यासह 5 जणांना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण. राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा. बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार. मेळाव्यापूर्वी टीझर लॉन्च. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर. अमरावती विमानतळाचं करणार लोकार्पण. नागपुरात काँग्रेसची सद्भावना रॅली. नागपुरात ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणाहून रॅलीचं आयोजन. वडेट्टीवारांसह स्थानिक नेते राहणार उपस्थित. नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. शिक्षण संचालकांच्या नेतृत्वात एका पथकाकडून चौकशीला सुरुवात. हवामान खात्यानं दिली मान्सूनची खुशखबर. यंदा सरासरीच्या 105% पडणार पाऊस, तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार.